नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, आज आपण बांधकाम कामगार विभागाची पेमेंट कशी करायची, म्हणजेच की ज्यांचे फॉर्म भरलेले आहेत त्यांना पेमेंटचे ऑप्शन आलेले आहेत, त्या फॉर्मची रिसिप्ट कशी डाउनलोड करायची, या सर्व बाबी आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। चला तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। मित्रांनो, सर्वात आधी आपल्याला बांधकाम कामगार विभागाच्या ऑफिशियल साईटवरती जायचे आहे। तसेच डिस्क्रिप्शनमध्ये याची लिंक दिलेली आहे। या ठिकाणी आधार नंबर आपल्याला टाकायचा आहे व फॉर्म भरताना जो मोबाईल नंबर दिलेला आहे तो नंबर इथे टाकायचा आहे। त्यानंतर प्रोसीडवरती क्लिक करून आपल्या मोबाईल नंबरवरती जो OTP आलेला आहे तो OTP इथे टाकायचा आहे। OTP टाकल्यानंतर व्हॅलिडेट OTP वरती क्लिक करायचे आहे। त्यानंतर तुमची सगळी माहिती तिथे दाखवली जाईल, जे की नाव, जन्मतारीख, कॅटेगरी, जेंडर, ॲप्लिकंट स्टेटस, म्हणजेच की तुमचा फॉर्मवरती जर ॲप्लिकंट स्टेटस ॲक्सेप्ट दाखवले जात असेल तर तुम्हाला पेमेंट करायची आहे। त्यानंतर खाली जायचे आहे आणि पेमेंट डिटेलवरती क्लिक करायचे आहे व खाली जी लिंक आहे ती ओपन करायची आहे। त्यानंतर पुन्हा एकदा आधार नंबर आणि मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि सेंड OTP वरती क्लिक करायचे आहे। जो OTP येईल तो OTP टाकून व्हॅलिडेट OTP वरती क्लिक करायचे आहे। त्यानंतर पेमेंटची डिटेलचे पेज ओपन होणार आहे। त्या पेजवरती मेक रजिस्ट्रेशन पेमेंटचे ऑप्शनवर क्लिक करायचे आहे। त्यानंतर तुम्हाला सर्व प्रकारचे ऑप्शन दिसतील, जसेच की डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, गुगल पे। आपण त्यातला QR कोडचे ऑप्शन निवडणार आहे। त्यानंतर गुगल पे किंवा फोनपेने ते पेमेंट करायचे आहे। नंतर पुन्हा एकदा लॉग इन करून खाली जाऊन आपल्याला जे पेमेंटची रिसिप्ट आहे ते डाउनलोड करायची आहे। डाउनलोड झाल्यानंतर त्याची आपल्याला प्रिंट काढून घ्यायची आहे आणि जिल्हा कामगार विभागाच्या ठिकाणी हे रिसिप्ट द्यायची आहे। त्यानंतर तुमचे मेडिकल होईल आणि मेडिकल झाल्यानंतर तुम्हाला कामगार विभागाचे कार्ड हे मिळेल। मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।